विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही जी निपुण भारत अंतर्गत जादुई पिटारा ही जी पेटी मिळालेली आहे, तर हिच्यात अनेक साहित्य आहेत. त्याच्यापैकी एक चांगलं साहित्य आहे. या साहित्याचं नाव आहे संच. आता संच काय असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी आम्ही एक उदाहरण बनवलेलं आहे. संच आधारित काही उदाहरणं असतात. संच किंवा सेट इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो, ती संकल्पना क्लिअर करायसाठी आम्ही काय केलेलं आहे, इथे एक तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या या प्लास्टिकच्या या स्टिक्स दिसत आहेत. जसं गुलाबी, पिवळी आणि हिरवी स्टिक. तर आम्ही पिवळ्या स्टिकला म्हणलं क्रिकेट खेळणारे मुलं, गुलाबी फुटबॉल खेळणारे मुलं आणि हिरवी हॉकी खेळणारे मुलं. आता याचा वापर कसा करायचा, तर हे जे वेगळे वेगळे इथे कवड्या दिलेल्या आहेत, तर आता ह्या गुलाबीमध्ये फक्त फुटबॉल खेळणारे मुलं, पिवळ्याच्या आतमध्ये जे येणार आहेत ते ज्या कवड्या येणार आहेत, ज्या प्लास्टिकच्या सोंगट्या येणार आहेत, ते दाखवणारे आपल्याला फुटबॉल खेळणारे मुलं. आणि हिरव्याच्या अंतर्गत जे येणार आहेत ते आहेत हॉकी खेळणारे मुलं. आता बघा, संच काय असतं, तर या पिवळ्या पोर्शनमध्ये तुम्हाला एवढ्या ज्या भागामध्ये दिसतंय, अनेक तुम्हाला सोंगट्या दिसत आहेत. तर मग फक्त पिवळ्यामध्ये येणारी, गुलाबी आणि हिरव्यातनं येणारी एकच सोंगटी दिसत आहे आपल्याला. म्हणजे पिवळं काय, तर क्रिकेट खेळणारे मुलं. बरोबर. आपल्याला जर प्रश्न विचारला की फक्त क्रिकेट खेळणारे किती मुलं आहेत, तर क्रिकेट खेळणारा भाग आपण फक्त पिवळ्याच्या अंतर्गत दाखवत आहे, तर मग क्रिकेट खेळणारे मुलं येतील एकच. जर तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारला की क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे मुलं किती आहेत, तर त्याचं उत्तर आपल्याला असा भाग शोधावा लागेल या आकृतीमध्ये की पिवळा भाग किंवा पिवळ्या स्टिक्स आपल्याला क्रिकेट खेळणारे मुलं दाखवतो आणि गुलाबी भाग फुटबॉल खेळणारे मुलं दाखवतो. तर पिवळ्या आणि गुलाबीमध्ये जेवढ्याही सोंगट्या येतील, जसं की हा पिवळा एवढा मोठा, परंतु पिवळा आणि हा गुलाबी आहे एवढा बंदिस्त भाग तयार होतो आहे. मग पिवळा आणि हा गुलाबी यांच्यामध्ये येणारा हा एवढा भाग, आणि हे पण की ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा एवढाच भाग जो आहे तो पिवळा आणि गुलाबीमध्ये येतो. तर किती सोंगट्या आहेत, 1 2 3 4 5 6 7. मग पिवळा आणि गुलाबी म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे मुलं किती आहेत, आपल्याकडे 7 मुलं आहेत. जर तुम्हाला प्रश्न विचारला की केवळ फुटबॉल खेळणारे किती मुलं आहेत, तर एवढा मोठा हा गुलाबी भाग आहे, परंतु हा जो भाग आहे हा पिवळ्या आणि गुलाबीच्या मध्ये येतो. म्हणजेच फुटबॉल आणि क्रिकेट खेळणारे मुलं इथे आहेत, परंतु आपल्याला फक्त काय पाहिजे, तर गुलाबी भाग की जो दाखवतो आपल्याला फक्त फुटबॉल खेळणारी मुलं. मग गुलाबी भागात फक्त येणाऱ्या आपल्या सोंगट्या आहेत 1 2 3 4 5. मग फुटबॉल खेळणारे फक्त मुलं किती आहेत आपल्याकडे, 5. आपल्याला असा जर प्रश्न विचारला की क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी खेळणारे किती मुलं आहेत, तर तुम्हाला इथे दिसतंय बघा, हे हिरव्यामध्ये पण येते सोंगटी लाल, गुलाबीमध्ये पण येते, पिवळ्यामध्ये पण येते. तर क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी खेळणारा फक्त एक मुलगा आपल्याकडे आहे. जर तुम्हाला विचारला प्रश्न की हॉकी आणि हॉकी आणि क्रिकेट खेळणारे किती मुलं आहेत, तर मग इथे बघा तुम्ही, पिवळा म्हणजे क्रिकेट खेळणारे आणि हिरवा म्हणजे हॉकी खेळणारे. या दोन्हीच्या मध्ये किती जे येतात सोंगट्या आपल्या, त्या 1 2 3 4 5 6 7 8 9. तर आपल्याला फुटबॉल आणि हॉकी खेळणारे आपल्याकडे 8 मुलं, किती, 5 आणि 4 9 मुलं आहेत. अशा प्रकारे संच ही संकल्पना आपण या निपुण भारतच्या साहित्यामध्ये आपण ही शिकू शकतो. थँक्यू. अशाच साहित्याची आपण अजून देखील माहिती घेऊयात.